आपल्या देवघरातही दिवा, घंटा, शंख, कलश, फुले आणि त्याचबरोबर तुळशी या प्रत्येक वस्तूचे खरे धार्मिक महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? अनेक जण दररोज पूजा करतात, पण या वस्तू का ठेवतात आणि त्यामागील परंपरा ही काय सांगते, हे फार कमी लोकांना माहिती असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघरातील प्रत्येक वस्तूचे महत्त्व अगदी सोप्या भाषेतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप अजिबात करू नका. चला तर मग लगेच सुरू करूया. पहिलं म्हणजे तर देवघरातील दिव्याचे महत्त्व काय? देवघरात दिवा लावण्याची परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे. धार्मिक श्रद्धेनुसार दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि निराशेतून आशेकडे जाण्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे पूजा सुरू करण्यापूर्वीच दिवा लावला जातो. तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा दोघांचेही महत्त्व तितकेच मानले जाते. अनेक ठिकाणी सकाळी तुपाचा दिवा आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावण्याची प्रथा आहे. आणि दिवा लावताना वात स्वच्छ असावी, त्याचबरोबर दिवा स्वच्छ असावा आणि शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा, अशी परंपरा अनेक घरामध्ये पाळली जाते. दिवा लावणे हे फक्त एक कर्मकांड नसून त्यावेळी मन शांत असणे गरजेचे आहे. घंटा का वाजवतात तर पूजा सुरू करण्यापूर्वी घंटा वाजवण्याची प्रथा जवळजवळ प्रत्येक मंदिरात आणि अनेक घरांमध्ये दिसून येते. धार्मिक श्रद्धेनुसार घंटानादामुळे पूजेचे वातावरण पवित्र होते आणि मनातील चंचलता कमी होऊन लक्ष देवपूजेकडे केंद्रित होते. घंटा फार जोरात किंवा सतत वाजवण्यापेक्षा शांत आणि भक्तिभावाने वाजवणे अधिक योग्य मानले जाते. सकाळी आणि संध्याकाळी आरतीच्या वेळी घंटा वाजवावी. त्याचबरोबर शंखाचे महत्त्व. शंखाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र स्थान आहे. भगवान विष्णू यांच्या हातातील शंख हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. श्रद्धेनुसार पूजा किंवा आरतीपूर्वी शंखनाद केल्याने मंगल वातावरण तयार होते. मात्र प्रत्येक शंख पूजेसाठी वापरला जात नाही. काही शंख फक्त पूजेसाठी तर काही मध्ये पाणी भरून अभिषेकासाठी वापरले जातात. कलश किंवा पाण्याचा तांब्या. अनेकांच्या देवघरात पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश ठेवलेला असतो, पण त्यामागे धार्मिक अर्थही सांगितला जातो. श्रद्धेनुसार पाणी हे जीवन, शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. म्हणून देवासमोर स्वच्छ पाणी ठेवण्याची प्रथा आहे. हे पाणी रोज बदलावे, तांब्या स्वच्छ धुवावा आणि त्यात घाण साचू देऊ नये. काही जण हे पाणी झाडांना घालतात. त्याचबरोबर तुळशीचे महत्त्व. तुळस ही केवळ औषधी वनस्पती नसून धार्मिक दृष्ट्याही अत्यंत पूजनीय मानली जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या पूजेत तुळशीच्या पानांना विशेष स्थान दिले आहे. श्रद्धेनुसार तुळशीचे पान अर्पण केल्याने पूजा पूर्णत्वास जाते, असे अनेक भक्त मानतात. मात्र तुळशीची पाने तोडण्याबाबतही काही पारंपरिक नियम पाळले जातात. आता फुलांचे महत्त्व काय आहे तर फूल म्हणजे भक्ती, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. देवाला नेहमी ताजी, स्वच्छ आणि सुगंधी फुले अर्पण करावीत. कोमेजलेली किंवा खराब झालेली फुले अर्पण करणे हे टाळावे आणि फुले अर्पण करताना मनात श्रद्धा आणि कृतज्ञता असणे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर अगरबत्ती आणि धूप. अगरबत्ती किंवा धूप लावल्याने पूजेचे वातावरण सुगंधित होते. धार्मिक श्रद्धेनुसार सुगंधामुळे मन प्रसन्न राहते आणि पूजा अधिक एकाग्रतेने करता येते. मात्र बंद खोलीत खूप दूर होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. त्याचबरोबर नैवेद्य. नैवेद्य म्हणजे देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सोपा मार्ग आहे. घरात तयार केलेले सात्विक अन्न, फळे किंवा गोड पदार्थ श्रद्धेने अर्पण केला जातो आणि नैवेद्य अर्पण करताना स्वच्छता, शुद्धता आणि भक्तिभाव यांना विशेष महत्त्व दिले जाते. देवघर स्वच्छ का ठेवावे तर धार्मिक श्रद्धेनुसार स्वच्छ ठिकाणी पूजा केल्याने मन अधिक शांत आणि एकाग्र राहते. देवघरातील धूळ, जुनी फुले, रिकामी अगरबत्तीची पाकिटे किंवा अनावश्यक वस्तू नियमित काढून टाकाव्यात. स्वच्छ आणि नीटनेटके देवघर हे केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक शांततेसाठीही उपयुक्त आहे.
त्याचबरोबर देवघराची योग्य दिशा कोणती? अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की देवघर कोणत्या दिशेला असावे. तर वास्तुशास्त्र आणि पारंपरिक श्रद्धेनुसार देवघर हे ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. आणि जर ते शक्य नसेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाही ठेवले तर चालते. पूजा करताना शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे अशी परंपरा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिशा नव्हे तर मनातील श्रद्धा आणि भक्तिभाव. देवघर स्वयंपाकघरातील धुराजवळ किंवा बाथरूमला लागून ठेवू नये. अनेक परंपरांमध्ये हे देखील टाळले जाते. तसेच देवघरासमोर स्वच्छता आणि शांतता राखणे देखील तितकेच महत्वाचे मानले जाते. त्याचबरोबर देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत तर काळानुसार अनेक अनावश्यक वस्तू देवघरात साचत जातात. पण धार्मिक श्रद्धेनुसार देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. तुटलेली मूर्ती किंवा फोटो, त्याचबरोबर कोमेजलेली फुले, जुन्या माळा आणि रिकामी अगरबत्तीची पाकिटे किंवा तुटलेले पूजेचे साहित्य देवघरात ठेवणे हे नक्की टाळले पाहिजे. देवघर हे पूजा आणि ध्यानासाठी असते. त्यामुळे तिथे पैशांची बिले, चाव्या, औषधे किंवा इतर घरगुती वस्तू ठेवणे योग्य मानले जात नाही. दर आठवड्याला एकदा तरी देवघराची स्वच्छता करणे, अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात, ही चांगली सवय आहे. त्याचबरोबर आणखी पूजा करताना या चुका मात्र नक्की टाळायच्या आहेत. पूजा ही घाईघाईने करायची गोष्ट नाही. काही मिनिटे जरी असली तरी मन एकाग्र करून पूजा करावी. पूजा करताना मोबाईलवर बोलणे, इकडे तिकडे लक्ष देणे किंवा घाईघाईने आरती संपवणे हे टाळावे. आणि देवाला अर्पण केलेला नैवेद्य बराच वेळ तसाच ठेवू नये. पूजा झाल्यावर योग्य वेळी प्रसाद म्हणून ग्रहण करावा. या चुका टाळायच्या आहेत. आणि दिवा विझल्यास घाबरण्याची अजिबात गरज नाही. दिवा पुन्हा शांतपणे लावा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूजा ही दिखाव्यासाठी नसून भक्ती, नम्रता आणि कृतज्ञतेने केली तरच तिचे खरे महत्व आहे. आणि मनापासून श्रद्धेने देखील नक्की करा. देवघरातील प्रत्येक वस्तू आपल्याला श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मकतेची आठवण करून देते. दिवा असो, घंटा असो, शंख असो किंवा पाण्याचा कलश, या सर्वच गोष्टीचे महत्व तेव्हाच वाढते जेव्हा आपल्या मनातील भाव समजून पूजा करतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.